सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या ठिकाणी जो प्रश्न विचारला आहे की एका बाजूला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचं जे एक संपूर्ण कामकाज आहे, या सगळ्यापेक्षा सुद्धा शासन आपल्या स्तरावरती निर्णय घेईल काय? खरं तर आता अलीकडच्या काळामध्ये राज्यात आपण पॉलिसीज आणलेली आहे, सगळ्याच विभागात आणलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती सेवा देतोय आणि त्या सेवा फक्त परिणामकारक, प्रभावीपणाने, अतिशय तत्परतेने द्यायला पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये कुठं चूक होऊ नये याच्यासाठीची जबाबदारी मात्र आपण घेतोय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटेल साहेबांनी या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या कामापेक्षा तुम्ही आपल्याकडं परमनंट कामावरती घ्या लोक किंवा आपल्याकडे पूर्ण वेळ आपल्याकडची सेवा पोस्ट भरा अशा पद्धतीची सुद्धा विनंती केली. खरं तर दोन गोष्टी आहेत. एका बाजूला आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी शासन स्तरावरती ज्या ज्या पद्धतीचे निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतोय. आपल्याकडे आता आपण या ठिकाणी आकृतीबंध नवीन तयार करतोय की ज्याच्यामधून आपण पोस्ट भरणार आहोत. आमच्याकडे NHMचे कर्मचारी 10,000 आहेत की ज्या त्यांना सुद्धा आता परमनंट करण्याच्या बद्दलची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं काम करणार आहोत. विशेषतः आपण इथं जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे लोक घेतोय त्याच्यामध्ये गट क आणि म्हणजे क आणि ड मधले जे कर्मचारी असतात ते सगळे असतात. राज्यातल्या सगळ्याच विभागांमध्ये अशा पद्धतीची पॉलिसी आहे, तिथं काम प्रभावीपणाने चालते. काही ठिकाणी विशेषतः ज्या काही तक्रारी आहेत, आक्षेप आहेत, ते आक्षेप दुरुस्त करण्यासाठी आम्ही मंडळीसुद्धा काम करतोय. मी विशेषतः आपल्याला सांगतो की आपल्या या आरोग्य विभागामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणताय तशा काही आक्षेप आले होते. मी संपूर्ण राज्यातल्या आमच्या सगळ्या टीमला सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या मुलाला जर त्याच्या अधिकारातले पैसे मिळत नसतील तर तिथला सिव्हिल सर्जनवर पहिला कारवाई होईल, तिथल्या डेप्युटी डायरेक्टरवर कारवाई होईल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे लोक असतील त्यातले जे अशा पद्धतीचं काम करताना चुकी करत असतील, जे त्यांनी पैसे भरायला पाहिजेत, विशेषतः ESICची रक्कम भरायला पाहिजे, PF भरायला पाहिजे, त्यांचे पगार 15,000 असेल तर मस्ट बी 15,000 द्यायला पाहिजे, अशामध्ये ज्या ज्या यंत्रणा दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू. मी आपल्याला सांगतो त्यातला पहिला भाग एक धुळे जिल्ह्यामध्ये ब्लॅकलिस्टेड केले. अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी असे लोक ब्लॅकलिस्टेड होतील आणि त्यातले जे अजून चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती FIR सुद्धा आपण दाखल करणार आहोत.